मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्या मनोरंजनासाठी आहे. याचा संबंध कोणाच्याही घटनेसोबत नाही. तुम्ही मनोरंजन समजून व्हिडिओ बघावा. धन्यवाद. अंबानी से ज्यादा पैसे कैसे कमाए? घर पे बैठे बैठे झोपल्या झोपल्या. घर पर बैठे बैठे पैसे तेरा बाप देगा क्या? काय चालू आहे? काही नाही भाऊ, जगू राहिलो बायकोच्या आशीर्वादानं. तू कुठे निघला पण? मी चाललो तारकीवर. कोणाचा मर्डर गिडर केला काय तो? तारकीवर चालला तर? कोर्टाच्या तारकीवर नाही चाललो रे मी. मग कोणत्या तारकीवर चालला? तेरात मी करे पोरी संग हॉटेलवर जेवायला जाते, तिथे चाललो मी. म्हणजे डेटवर चालला का? हा, डेटवर. असं सांग ना मग, झापड पड्या. काय फरक आहे डेट आणि तारीख मध्ये? सारखंच आहे दोन्ही बी. ऐसे हालात में बेहतर यही है कि वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले. फरक आहे, जसा बायको मध्ये आणि साली मध्ये फरक आहे ना, तसाच फरक आहे डेट मध्ये आणि तारीख मध्ये. कोणा संग चालला पण डेटवर? पोरी संग. अरे मंदबुद्धी पोरग पोरी संगच डेटवर जात. पण माया मामाची पोरगी तर डेटवर पोरा संग गेलती यार. अबे साले खरे मजाक मजाक मध्ये व्हायले का तू? अरे पोट्टे हो, काय याची चर्चा चालू आहे? बाबा ह्यो श्याम्या पोरीला भेटायला चालला. खरे श्याम्या, हे धंदे करतो का तू? पोरीला भेटायला जातो, लपडे करतो. अरे म्हाताऱ्या, लग्नासाठी पोरीला भेटायला चाललो मी. चाल मग, मी बी येतो या संघ. अरे म्हाताऱ्या, या वयात तो लग्न नाही होणार. अरे आमुषाची पैदास तो या संघ पोरगी पाहायला येऊ का म्हणलं? अरे म्हाताऱ्या, मी पोरीच्या घरी नाही चाललो पोरगी पाहायला. मग कुठं चालला? हॉटेलवर. हॉटेलवर जेवणा संघ पोरगी बी भेटती काय? मले बी दे मग त्या हॉटेलचा पत्ता. ओ मस्त येल बाबा, ती पोरगी हॉटेलवर मला भेटायला येणार आहे. करे आताच्या काळात लय नखरे करता तुम्ही. लग्नाच्या आधी पोरीला भेटायला जाणं, तिला फोन देणं, 10-10 घंटे फोनवर बोलणं. आमच्या काळात आम्ही पोरगी पसंत नसताना तिच्या संग लग्न करायचं आहे. बात तो सही है. कहो म्हातारा, तुम्हाला तुमची बायको पसंत नव्हती तरी बी 10-12 पोरं कस काय झाले मग? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा. जास्त शायना झाला का? श्याम्या, तिच्या आवडीची वस्तू घेऊन जाय काहीतरी. विमल पुडी चालवली ना. विमल गुटखा खाती काय ती? नाही रे, तिला केसर आवडतं ना. मग विमल पुडी मध्ये बी केसर राहतं ना, म्हणून घेऊन चाललो. दाणे दाणे में है केसर का दम. विमल बोलो जुबा केसरी. असा दिमाग जर शाळा बंद चालवला असता ना तो, तर लय मार खाल्ला असता मास्तरचा. कमालची गोष्ट आहे, पण अशा पोराला बी जर पोरी भेटायला येऊ राहिल्या म्हणल्यावर घोर कलयुग आलं. अरे कहना क्या चाहते हो? ओ म्हातारं, पनुती नका मारू. शुभ कामासाठी चाललो ना मी. जाय, मावा आशीर्वाद आहे तुला. तो लग्नच नाही हो. म्हाताऱ्या, कधी मरतोर तू? बर राहतो मी, आधीच उशीर झाला. भावा, ऑल द बॅड लक. अरे येडा रताळ्या, ऑल द बेस्ट राहत ते. आर यू चिवळी? हा, मीच आहे चिवळी. आय एम सिटिंग हिअर. हा, गेट एकूण. थुकू थुकू. तो या इंग्रजीला पोलिओ झाला का रे? थुकू थुकू नाही, थँक्यू राहत ते. ओके, एवढा उशीर कस काय झाला तुला यायला? आय एम कमिंग होम अँड मधामधी भेटिंग माय फ्रेंड अँड एक सब्र म्हातार. वी आर डिस्कस अबाउट यू. म्हणजे आम्ही तो याबद्दल चर्चा केली. सो आय एम कमिंग लेट. आता जर तू इंग्रजीमध्ये बोलला ना, तर तुला डशीनच मी डायरेक्ट. तुझं शिक्षण किती झालेलं आहे? कहून तू नोकरी देशील का मला? अरे दुष्काळी हिरो, तू शाळा शिकेले का अनपढ आहे हे तर समजलं पाहिजे मला. शाळा लय शिकेले, अगरबत्तीच्या उजेडात अभ्यास करत आहे मी. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. अरे मेंटल, कितवी लोक शिकेले तू? 15वी फायनल होईल मग. फायनल कशामध्ये? कॉलेजमध्ये.
अरे रताळ्या, कोणत्या विषयात फायनल होईल तो? आर्ट, सायन्स, कॉमर्स? अशा रिकाम्या लोकांच्या नांदी लागतच नाही आपण. 12वी 35% पास झालो, त्याच्या बाद मध्ये 13वी 14वी 15वी पास झालो, टिशी घरी आणली आणि कपाटात ठेवून दिली. बात तो सही है. तुझं किती झालेलं आहे शिक्षण? BA. 2च अक्षर शिकली, ते बी उलटे. याद रखें, सही वक्त सही कदम, सतर्क रहें. मग पुढे काय करायचंय तुला आता? मला व्यवसाय करणं. व्यवसाय म्हणजे धंदा. धंदा टाकायचा आहे तुला? अरे मेंटल, व्यवसाय म्हणजे बिझनेस. बिझनेस करायचा आहे मला. चालेल ना, मला काही अडचण नाही. मी टाकून देईन तुला धंदा, सॉरी व्यवसाय. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. कशाचा? ते राहत नाही का बायाचं भुया कापाचं, मिशा कापाचं, कटिंग करायचं दुकान, महिला गॅरेज. काय म्हणते त्याला इंग्लिश मध्ये? हा, ब्युटी पार्लरची. मेंटल ब्युटी पार्लर म्हणते त्याला. हा तेच ते. ऑर्डर प्लीज सर. मेनू कार्ड दे. हे घ्या, पण आधी सांगून देतो, इथं सगळ्यात स्वस्त फक्त पाणी भेटन, ते बी साधं. तू का गरीब समजू राहिला का मला? अरे तुला आणि तो हॉटेलला उभ्या उभ्या इतकत घेईन मी. पैसा ही पैसा होगा. माझ्या मामाच्या बायकोच्या खात्यात 5,000 रुपये. अरे भिकार बद गया, मी एका दिवसात 7,000 रुपये कमवतो. एका महिन्याच्या पगारात तो पुरं खानदान इतकत घेईन. बात तो सही है. ऑर्डर दे, तुला काय खायचं इथं? मला 1 प्लेट पनीर, 1 प्लेट काजू करी, 1 प्लेट जिरा राईस, 2 बिस्लरी बॉटल पाणी, आणि अजून काही मागायचं असेल तुमच्या हॉटेलमध्ये ते बी घेऊन या. 8-10 दिवसापासून हिना जेवण करेल नव्हतं काय? 2-3 हजार गाडती आता ही. सर तुम्हाला काय आणू? पापड. ओके. तुला लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे? मला ना सरकारी नोकरीवाला, पैशावाला मुलगा पाहिजे, आणि त्याच्या घरी ना बंगला, गाडी, कार सगळं पाहिजे. यार आपण तर एकच अंडरपॅन्ट 2 दिवस घालतो, ती बी उलटी करून. दाढी घरीच करतो आंघोळीच्या साबणाना, आणि ते बी वापरेल बिलेड ना. तुला कशी मुलगी पाहिजे? जिवंत पोरगी पाहिजे फक्त आपल्याला. मग ती कशी असो, काळी, ढेबरी, फेफरी, पळून जाईल. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. लग्न होईल, 4 लेकराची माय, कशी पोरगी चालते आपल्याला? येऊ तर लयच कातियल दिसतो लग्नासाठी. लग्न झाल्यावर तुझा काय प्लॅन आहे? लग्न झाल्यावर मस्त 6-7 पोरं पैदा करायचे, 4-5 म्हशी घ्यायच्या, शेण काढायचं, मस्त दूध विकायचं, सट खायचं आणि सट हागायचं, टेन्शन नाही घ्यायचं. चुप कर बे कुत्ते. तू काय पिले नाही लग्न झाल्यावर? मले पायलट बनणं म्हणजे इमानाचा ड्रायव्हर. अव काय ठेवेल त्या इमानामध्ये? हवात जायचं, खाली यायचं. तो जर माझ्या संग लग्न केलं ना, तर मी तुला रिक्षा घेऊन देईन. मस्त भाडे मारायचे. तो स्वप्न बी पुरं होतं, तो ड्रायव्हर बनायचं, आणि पैसे बी येते आपल्या घरात. पागल आहे कर तू? तुला दगड मारले की ना पागल म्हणून राहिली तर? याच्या आधी तो आयुष्यात एखादी पोरगी होती का? म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे? माझ्या आयुष्यात पोरगी? अव मी जर रस्त्यानं चाललो ना, तर पोरगी मायापासून 10 फूट लांब चालत्यावर. माया मामानं माया धाकानं लग्न नाही केलं. कहून त्याला वाटलं की आपल्याला जर पोरगी झाली तर तिचे संग ह्यो लग्न करून घेईन, म्हणून माया मामानं अजून लग्न नाही केलं. असं काही नाहीये बर का की मी लय शाहू आहे, गरीब आहे. मी बी लय लपडे बाजे, पण माझ्याकडून एक बी पोरगी पटत नाही. मी पुरा जोर लावला पोरगी पटवासाठी, पण कोणीच 30 पोरगी मला भाव देत नाही. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. तू तर अखंड सिंगल आहे. सिंगल संघटनेचा अध्यक्ष मीच आहे. तो आयुष्यात आहे काय एखादा पोरग? एखादा? अरे विचार किती आहे? किती म्हणजे बाजार भरेल काय पुरा? अरे मावा, कॉलेजचा वेगळा बॉयफ्रेंड आहे, गल्लीतला वेगळा बॉयफ्रेंड आहे, ट्युशनचा बॉयफ्रेंड वेगळा आहे, व्हॉट्सअपवरचा बॉयफ्रेंड वेगळा आहे, इंस्टाग्रामवरचा बॉयफ्रेंड वेगळा आहे, रिचार्ज मारून देणारा बॉयफ्रेंड वेगळा आहे, फिरायला नेणारा बॉयफ्रेंड वेगळा आहे. बापरे, संस्थाच खोलेल तो आता बॉयफ्रेंड बनवायची. मी स्वतःच्या जीवावर जगते, घरच्याच्या जीवावर नाही जगत. तू घरच्याच्या जीवावर नाही, बॉयफ्रेंडच्या जीवावर जगती. देवानं दिले म्हणून मी घेतले. इतके मागचा पुढचा विचारच केला नाही तो आता.